माऊली नमस्कार. चला तर आपण कुठे आलो. चला एक पाऊल सिद्धपेठ जसा आहे त्याप्रमाणे सायकल स्वारी जी पंढरपूर ते घुमान सायकल वारीचा अनुभव असलेला आमचं गोड व्यक्तिमत्व आहे. यांना आपण सायकल म्हणजे काय याबाबत विचारणार आहोत. माऊली नमस्कार. जय हरी. सायकलचा अनुभव काय हो? खूप छान. काय वाटलं? आम्ही गेले 3 वर्ष सायकल करत असतो. त्यामध्ये घुमान वारी केलेली आहे, पंढरपूर वारी केलेली आहे आणि आज आळंदी या ठिकाणी ओतूर ते आळंदी ही सायकल यात्रा केली. खूप छान अनुभव आला मला. निश्चितच आज मला पण आनंद वाटला कारण ओतूर महिला सायकल ग्रुप ओतूर ते आळंदी सायकल वारी आली. मला खरंच आनंद वाटला कारण आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि तुम्ही सायकलने आलात हा विशेष महत्त्वाची बाब आहे. आणि विठ्ठल नामामध्ये काय ताकद आहे ते सर्वांनी अनुभवलेलीच आहे. चला तर आपण या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्यांचेही विचार ऐकून घेऊयात. बाबा आपल्याला काय म्हणायचंय? वारी म्हणजे काय? वारी म्हणजे एक जीवनाचा आनंद घेण्याची वारी. हां अजून आणि मला जास्त नाही बोलता येत. नाही हरकत नाही. मात्र सायकलमुळे काय होऊ शकतं त्याचे तर परिणाम सांगा ना. एक शरीर फिटनेस राहतं, बॉडी फिटनेस. निश्चितच 65 वयाचा माणूस सायकल चालून आला हेच होतं सायकल. आणि तुमचं वय किती बाबा? 67. वाह क्या बात आहे. 67 वया वयशी जर सायकल घेऊन इथपर्यंत येतात तर हा आनंद खूप मोठा आहे. कारण जीवन आहे शेवटी सायकलच आहे आणि सायकल प्रमाणे चालताना 67व्या वर्षी जर सायकल घेऊन इथपर्यंत 80 किलोमीटर येऊ शकतात फार ग्रेट बात आहे. आज आपल्यासोबत ताई आहेत. ताई काय वाटतं सायकल चालवताना? अनुभव सांगा तुमचे. तुम्ही निघालात आणि इथपर्यंत पोहोचलात त्याचे अनुभव सांगा. सांगा सांगा बोला हरकत नाही. आजच्या दिवसात सांगायचं कोणीतरी एक जण कोणतरी पटकन आजची ही आळंदी वारी ह्याच्यामध्ये 12 महिलांचा सहभाग आहे आणि 18 जेंट्स आहेत. तर आम्ही ओतूरमधून 4:30 वाजता निघालो आणि मस्त पाऊस पडत होता. माऊलींच्या दर्शनासाठी मस्त भिजत आम्ही सगळ्याजणी आलेलो आहोत. ह्या सायकल वारीचा आमचा एकच उद्देश आहे. आम्ही आता पंढरपूरला पण जाऊन आलो. तिथेही महिलांनी 8 महिला होत्या संपूर्णपणे सायकल चालवली. दुसऱ्या दिवशी आम्ही 12 वाजता पोहोचलो. तर सायकल ही प्रदूषण तर आपण सगळ्यांना माहिती आहे प्रदूषण होत नाही. त्याच्यामुळे सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा. आता हे झालं आमचं ट्रॅफिक वगैरे जास्त असतं, रहदारी जास्त अशी थोडं रिस्की असतं. स्वतःची काळजी घेऊन सायकल चालवायला लागते. तर सायकल चालवताना हेल्मेट हवं, प्रत्येकाकडे हेल्मेट पाहिजे. आणि छान अशी म्हणजे सगळ्यांचं एक कोऑपरेशन किंवा एक बॉन्डिंग जे असतं सायकलमुळं ते होतं. तर स्वाती सोहम या चॅनलचं यूट्यूब चॅनलचे मी खूप खूप आभार मानते. त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आता सुरेखा एक शब्द बोलेल, 2 शब्द. काय बोलणार? फार भारी वाटलं. माझं 2रं वर्ष आहे. उर्मिला मॅडम आणि लोठे बाबा पानसरे सगळे म्हणजे सगळे सहकार्य. मेन म्हणजे अण्णा आणि आम्हाला म्हणजे आम्हाला काय धक्का स्टार्ट असं करत आणलं. पण तरी फार इंटरेस्टिंग भारी वाटलं. अजूनही येऊ आम्ही चालू ठेवू. विटेवरी हात कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ. त्या पंढरीनाथाला आम्ही खरं तर 19 आणि 30 जूनला आम्ही त्याला तिथं भेटायला गेलो. भगवंताला भेटून सर्वजण आनंदित होते. आणि सायकलवारी 285 किलोमीटर. त्या 285 किलोमीटरमध्ये खरं तर सर्वजण आज जे सहभागी आहेत तेवढेच त्या वेळेलाही सहभागी होते आणि अतिशय आनंद मिळाला. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की माऊली म्हणजे माऊली आपण म्हणतो त्याला आई म्हणतो नाही का, काय आई म्हणतो. त्या आईची आता पालखी जी आहे ज्ञानेश्वरांची एकनाथांची पालखी आता परतीला येत आहे. आणि त्या परतीला येत असताना आमचे जे महिला ज्या भगिनी आहेत त्यांनी ठरवलं. गेल्या वर्षी पण त्या ह्या आलेल्या होत्या पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की पुरुष आणि आम्ही सर्वजण आपण एकत्र जाऊया. काय की पालखी येणार आहे आणि पालखीला आपण काय करूया ती सामोरं जाऊया.
यासाठी आम्ही खरं तर या सायकल वारीच्या ह्या निमित्ताने आम्ही इथं आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायकल म्हणजे नक्की काय, सायकलमुळे काय मिळतं तर आहार, विहार आणि विचार, काय ह्या तिन्हीचा समन्वय खऱ्या सायकल मिळते. सायकल म्हणजे आहार, विहार आणि विचार, काय तिन्हीचा समन्वय. आहार म्हणजे काय, आता सायकली सगळेजण चालवत आलेत ना, प्रत्येकाने ना जर 2 वडापाव खायचे ना तर एकच खाल्लेलं आहे काय, किंवा ते फ्रूट जास्त हे करतात, त्याला महत्त्व देतात, बाकीच्या गोष्टीला महत्त्व देत नाही. जसं विचार ह्या काय होतं, एकत्र आल्यानंतर एक चांगलं घेवाणदेवाण होतं विचारांची काय. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला माहिती आहे डायबिटीज वाढत चाललेले आहेत काय, बाकीचे सगळे रोग वाढत चाललेले आहेत काय, त्याचं काय होतं शमन होतं काय, ते संपून जातात. आणि आपल्याला माहिती आहे की ह्याच्या बाकीचे जे काय म्हणतो ढेरी पुढे आलेले हे आहे ते आहे काय. आता बघितलं आपण तर वजन जे आहेत ते वजन वाढत चाललेले आहे काय. आणि त्याला काय होतं की डॉक्टरला जास्त पैसा जातो आहे काय, आणि आपल्या घरीमध्ये कमी पैसा येतो आहे काय. अशी परिस्थिती उभी राहिलेली आहे आज समाजामध्ये काय. तर सायकल घ्या आणि आपले सेहत आणि मजबूत करा, शक्ती आणि भक्तीचा असं म्हणून ठेवा. माऊलीचं हे तत्त्वज्ञान खूप जगाने मान्य केलेलं आहे. माऊली म्हटलं नाही या तत्त्वज्ञानामुळं जी एनर्जी मिळते खूपच, म्हणजे सर्वांसाठी माऊली ही जगाची माऊली आहे आणि तिच्यामुळं खूप एनर्जी मिळते. कारण रिटायर झाल्यानंतर मी पण आहे ना स्वतःचे जीव स्वतःसाठी जगतो, तर तो वेगळा अनुभव होतो. या असं ग्रुपमध्ये ती एनर्जी मिळते, खूपच अद्भुत आहे. जय शिवराय. ओतूर सायकल ग्रुप महिलांनी खास ही आज आळंदीची वारी आयोजित केली आहे. ओतूर सायकल ग्रुप आणि परिसरातील सर्व सायकलिस्ट सदस्य या ग्रुपचे सदस्य आहेत. शिवजन्मभूमीतून आम्ही कायमच निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी असेल, जेजुरी असेल, शिर्डी असेल, अशा अनेक ठिकाणी आम्ही वारीला जात असतो. आमच्या ग्रुपचे अध्यक्ष जयसिंग अण्णा डुमरे आणि सचिव गणेशभाऊ डुमरे हे आयोजन करतात आणि सर्व सायकलिस्ट यामध्ये सहभागी होतात. आणि याच्या आधी पंढरपूरची वारी केल्यानंतर दरवर्षी हे खास करून ओतूर सायकल ग्रुपच्या फक्त महिला आणि महिलाच ह्या वारीचं आयोजन करतात आणि आम्ही त्याच्यात सहभागी होतो. ही जी वारी आयोजित केली होती ही महिलांनी आयोजित केली आहे. याच्यात पहिल्यांदा पुरुष नव्हते, पण महिलांनी विनंती किंवा मग आमचा तालमेळ करून आयोजन तुम्हीच करा, फक्त आम्ही पण सहभागी होतो आणि सर्वजण एकत्र म्हणून आनंद घेऊया असं ठरलं. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून सन्माननीय दीपाली डुंबरे मॅडम असतील, उर्मिला महाकाळ मॅडम असतील आणि इतरही सायकल महिला सदस्य आहेत, त्यांची नावं काय सर्वांची मी या ठिकाणी घेऊ शकत नाही वेळेअभावी. तर अतिशय सुंदररित्या इथं आम्हाला हे माऊलींचं दर्शन घडवून आणणार आहेत. आणि ही महाराष्ट्राची ही भक्तीची भूमी आहे, ही पावनभूमी आहे. याच्यात संस्कृतीचा वारसा आहे. ही सायकल चालवताना आम्हाला वेगळाच आनंद मिळतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात पाहिलं तर कोणाला कशासाठी वेळ नाही, आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललंय, तंत्रज्ञानाचा काळ जसा पुढे जातोय, पण अध्यात्माला त्याच्याबरोबर जोडीला घेऊन आणि शरीर सुद्धा सुदृढ राहावं या दृष्टीने कायमच आमचा सायकल ग्रुप वेगवेगळे उपक्रम करत असतो. यामध्ये ट्रेकिंग असेल, गडकिल्ले असतील आणि सायकलिस्ट नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात समाजाच्या हिताने. तर सर्व सायकल ग्रुपच्या वतीनं आम्ही तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतो का तुम्ही एवढं लांबून या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत आमची प्रतिक्रिया पोहोचवणार आहेत. त्याबद्दल मी सर्व सायकल ग्रुपच्या आणि महिलांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. नमस्कार मॅडम, मला थोडंसं आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव या जोडगोळीबद्दल थोडं बोलायचं आहे. की हा प्रकार कसा असावा तो शिकायचा असेल तर ह्या दोघांकडून, त्याच्यापेक्षा जास्त नाही काही सांगू शकत. ओतूर ग्रुपने जी सायकल वारी जे आळंदी आयोजित केली, त्या ओतूर सायकल ग्रुपचं मेन ब्रीद वाक्य जे आहे प्रदूषण टाळा. आणि जे समाजामध्ये आपण जी सायकल चालवतो तो लोकांपर्यंत संदेश गेला पाहिजे की सायकल चालवल्यानंतर तुमचं शरीर पण चांगलं राहते, प्रदूषण पण कमी होते आणि लोकांपर्यंत आपण अवेअरनेस केला पाहिजे की सायकल चालवण्यामुळे तुम्हाला काय आजार होणार नाही किंवा काय होणार नाही आणि प्रदूषण आणि शरीराची पण काळजी. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, या माऊलींच्या भेटीसाठी आम्ही सगळ्या महिला भगिनी आणि पुरुष बंधू सगळे आम्ही एकत्र आलोय. वारी खूप आनंदाने आणि सहभागाने खूप आनंदी म्हणजे आनंद एन्जॉय करायला भेटतोय सगळ्यांसमोर. एवढंच मी बोलू. पंढरीनाथ महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. इंद्रायणी माता की जय. इंद्रायणी माता की जय.